नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसरी कथा ऐकणार आहोत आणि या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की हे मी लहानपणी माझ्या गुरुजींकडून ऐकले होते. थोडे थोडे आठवते, त्याच्यामध्ये काही बदल होतील. पात्रांची नावं वगैरे आपण घेणार नाही आणि ही कथा तुम्हाला नक्की आवडेल याची मला गॅरंटी आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल. तर एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं असतंय की ती स्वमग्न स्वतःच्या विचारात गुंगून जाते. दिवसा स्वप्न पाहते, दिवसा विचार करते की मी असा मोठा माणूस होईल, मी असं होईल, तसं होईल. त्या व्यक्तीचा व्यवसाय असतो लाकडं तोडणे, विकणे आणि ते विकल्यानंतर त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवणे. परंतु एक आहे की त्या व्यक्तीला कोणीच नसते. त्याला आई वडील नसतात, त्याचं लग्नही झालेलं नसतं. तर नेहमीप्रमाणे तो लाकडं तोडायला जातो. जवळपासचे लाकडं संपतात. एक दिवस काय थोडा लांब जातो आणि झाड असते असं, झाडाची फांदी, त्या फांदीवर तो बसतो आणि तोंड करतो झाडाकडे आणि ते फांदी तोडतो. आता काय होईल? झाडाकडे तोंड करून बसला आणि आपल्या समोर फांदी तोडतंय. ती फांदी तुटल्यानंतर तो खाली पडेल ना. एक वाटसरू रस्त्याने जात असतो आणि तो वाटसरू पाहतो की अरे बापरे, ही व्यक्ती फांदीवर बसली आणि तीच फांदी तोडत आहे, हे पडल. मग तो आवाज येतो, ए अरे पडशील, कसा बसलास? असं म्हणल्याबरोबर हा जो लाकूड तोडाय, हा लाकूड तोडून दे, जा, मी काय आजचेच लाकडं तोडतो, कधी तर पडलो नाही आणि मला शिकवतो पडशील, जा आपलं काम कर. ती व्यक्ती म्हणजे जाऊ दे, चांगलं सांगून मी काही लोकांना आवडत नाही, जाऊ दे. ती व्यक्ती काही अंतरावर जाते, तोपर्यंत फांदी तुटत येते आणि व्हायचं ते घडते. ते फांदी तुटल्यानंतर ती लाकूड तोड्या तो खाली पडतो. खाली पडल्यानंतर त्याला आठवते, अरे 5 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी एक व्यक्ती गेली, त्यांनी मला सांगितलं की पडशील आणि खरंच पडलो. नक्की या माणसाला भविष्य समजते. पुढे काय घडणार आहे हे त्यांना आधीच कळालं. त्यांनी मला सांगितलं, मी ऐकलं नाही. नक्की यांना भविष्य कळते. चला त्यांना गाठूया आणि विचारूया की माझं भविष्य काय आहे. उठतो, कपडे झटकतो आणि धावतच निघतो. काही अंतरावरती व्यक्ती वाटसरू गेलेले असतात. जातो, धावत धावत जातो. ओ महाराज, थांबा 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 थांबा. ते थांबतात. मग काय झालं? अहो तुम्ही म्हणाले मी पडणार आणि खरंच पडलो. ते म्हणले, हो मला माहितीच होतं तू पडशील म्हणून, मलाच काय, कोणालाही कळत? म्हणले, नाही, कोणाला कसं कळलं? तुम्हालाच कळतंय. मी पडणार हे तुम्हाला आधी कळालं, याचा अर्थ तुम्हाला भविष्य समजते. ते म्हणले, छे छे, मला भविष्य वगैरे नाही कळत. ते म्हणले, नाही नाही, खोटं बोलू नका, माझं भविष्य सांगा. बघा माझ्या भविष्यात काय आहे, कपाळावर बघा. तुम्हाला जशा पद्धतीनं कुठं बघायचं ते बघा आणि माझं भविष्य सांगा. ते म्हणते, अरे बाबा मला भविष्य वगैरे कळत नाही, तू बसलाच असा होता की तू पडणारच. ते म्हणले, नाही नाही, पाय धरले. म्हणले, मी तुमचे पायच सोडत नाही, मला माझं भविष्य सांगा. बघा माझं लग्न होणार की नाही, माझं घर होणार की नाही, मला लेकरं होणार की नाही. पाय घट्ट धरले, सोडायला तयारच नाही. हे व्यक्ती म्हणले, चला काहीतरी आता सांगून आपण वेळ निभावून नेली पाहिजे. ते म्हणले, ठीक आहे, पाय सोड, सांगतो. म्हणले, बघू. बघितलं. म्हणले, ठीक आहे, छान आहे तुझं भविष्य, लग्न होईल, हो लग्नही होईल, घर होईल, हो घरही होईल. म्हणले, काहीतरी द्या ना मला, काहीतरी दोरा, धागा, गंडा द्या. ते म्हणले, माझ्याजवळ काय? आजूबाजूला पाहिलं, एक दोरा होता पडलेला, जुना करदोडा. तो घेतला, त्याच्या हातात बांधला. म्हणले, बघ हे दोरा बांधला, हे तुटू नको देऊ, हा चांगला ठेव. ते म्हणले, तुटलं तर काय होईल? अरे नको तुटू देऊ, तुटलं तर मरशील तुझा. म्हणल्यावर बापरे, तो धागा घेतला, घरी आला आणि याचा नित्यक्रम सुरूच झाला. सकाळी उठल्याबरोबर आधी हाताचा धागा चेक करायचा आहे की नाही, आणि मग धागा आहे, खात्री झाली की अरे आपण जिवंत आहोत. एक दिवस काय झालं, एक व्यापारी, अंडे विकणारा एक व्यापारी सकाळी सकाळी वाहनातून उतरला. त्याच्याजवळ अंड्याचे काही ट्रे होते आणि पाहतो कोणीतरी आपलं हे ओझं उचलायला कोणी
जर भेटलं तर आपण त्याला पैसे देऊ, गावात घेऊन जाऊ. पाहतो आजूबाजूला याची झोपडी होतीच, या लाकूडतोड्याची. गेला म्हणलं कोणी आहे का, आणि योगा त्या दिवशी याचा धागा तुटलेला होता. याने पाहिलं धागा तुटला, म्हणला मेलो मी. धागा हातात नाही म्हणजे मी मेलो, आणि मग पडून राहिला. या माणसाने आवाज दिला कोणी आहे का, ते म्हणला मी आहे परंतु मी मेलेला आहे. म्हणलं अरे तू मेलेला असता तर बोलला कसा असता, तू जिवंत आहेस. त्याला उठवलं, म्हणलं चल जिवंत आहेस तू. ते म्हणलं अरे वा बरं झालं तुम्ही आले, काय काम आहे. म्हणले माझं जे सामान आहे अंडी हे तू गावात घेऊन चल, मी तुला पैसे देईन. ते म्हणले पैसे बिशे नको आपल्याला. म्हणले ठीक आहे, यातले मी काय करेल 4 अंडे तुला देईल. ते म्हणलं 4 नाही मला 6 लागतील. मला 6 देईल बाबा चल. मग तो ट्रे त्याच्या डोक्यावर घेतला, 2 होते, एक याच्या डोक्यावर एक त्याच्या डोक्यावर, आणि निघाले. आता ते अंड्याचा ट्रे व्यवस्थित न्यावं लागेल की नाही. याच्या डोक्यामध्ये दिवा स्वप्न सुरू झालं. हा म्हणला आता मला 6 अंडे मिळतील, 6 अंड्यातून पिल्लं बाहेर येतील, ते पिल्लं मोठे झाल्यावर ते पुन्हा अंडे देतील, पुन्हा पिल्लं, पुन्हा अंडे, पुन्हा पिल्लं. माझ्याकडे खूप कोंबड्या होतील, मी कोंबड्या विकून एक हॉटेल सुरू करीन. हॉटेल सुरू झाल्यानंतर माझा हॉटेल व्यवसाय जोरात चालेल, मग माझं लग्न होईल, मला मुलगी होईल, माझं घर असेल, मी बाहेर बंगळीत बसलेला असेल, माझी पत्नी स्वयंपाक करेल, मुलीला म्हणेल जा बाबांना बोलव, माझी मुलगी येईल, मला बोलेल बाबा बाबा जेवायला चला. मी म्हणेल हो हो म्हणल्याबरोबर डोक्यावरचं ती जी अंड्याचा ट्रे होते ते खाली पडले आणि अंडी फुटली. त्या व्यापाऱ्याला खूप राग आला. त्याने म्हणले अरे असं कसं, तू अंडी पाडली, नुकसान केलं माझं, जा तुला काही देत नाही मी आता. ती अंडी फुटली, नुकसान झालं, तो व्यापारी चिडला, आणि याचं दिवा स्वप्न भंगलं. याला अंडी फुटल्याचं दुःख नाही, याला दुःख वाटलं की अरे बापरे स्वप्नात मला सगळं काही भेटलं होतं ते सगळं नष्ट झालं. आणि मग तोही दुःखात आणि तो व्यापारी दुःखात झाला. मित्रांनो, कथेचा बोध असा आहे की दिवा स्वप्न जे आहे ते पाहू नये. माणसांनी स्वप्न असे पाहावेत की ज्या स्वप्नांसाठी आपण सध्या मेहनत करून कष्ट करून ते स्वप्न आपण गाठायला हवी. याशिवाय इतर काही बोध असतील ते तुम्ही मला कळवा. कथा आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.